नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं खूप दिवसांपासून चालू होतं की तुम्हाला माझ्या शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन दाखवायचं। म्हणजे कोणी विचारलं नव्हतं ते वेगळं, पण ठीक आहे, मला आवडतं तुम्हाला असं मी काय काय घेतलेलं दाखवायला। म्हणजे माझं कलेक्शन शॉर्ट कुर्तीचं, गळ्यातल्याचं, कानातल्यांचं, आणि मला हे पण आवडतं की तुम्हाला त्यातलं काय आवडलं हे मला बघायचं असतं। तर म्हणूनच मला हा व्हिडिओ करायचा होता। खूप दिवसांपासून यात चाललेलं, पण आज मला फायनली वेळ भेटलाय। तर 2 दिवस झाले मी या कुर्त्याच काढून ठेवल्यात, पण काल मला जमलं नाही करायला, परवा पण नाही। परवा मला जरा बरं वाटत नव्हतं, पण ठीक आहे, आज फायनली आपला हा व्हिडिओ बनतोय। तर चला व्हिडिओला फटाफट स्टार्ट करूया। नाही तर या ज्या शॉर्ट कुर्तीज आहेत ना, त्या मी काय काय ऑनलाईन घेतल्यात, काय काय लोकल मार्केटमधून घेतल्यात, तिकडून तिकडून अशा घेतल्यात। ज्या ऑनलाईन असतील त्याच्या लिंक मी तुम्हाला खाली देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथून तुम्ही बघू शकता, घेऊ शकता। या काय जास्त महाग कुर्त्या नाहीयेत, सगळ्या 300च्या आतच आहेत, काय काय तर 150, 200च्या आतच्या आहेत। या जास्त करून सगळ्या कॉटन कुर्तीजच आहेत, काय काय 1-2 असतील वर्कवाल्या। तर बघूयात आपण एक एक करू। हो, आणि त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता पण कमेंट करत नाही, लाईक करत नाही, सबस्क्राईब तर दूरचीच गोष्ट आहे। तर यार प्लीज करा ना, कमेंट करा तुम्हाला यातली कोणती जास्त कुर्ती आवडली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला फटाफट स्टार्ट करत, खूप वेळ मी तुमचा घेतलाय, सो लेट्स गो। ओके, तर सगळ्यात आधी ही आहे मिंत्रावरून मी ही शॉर्ट कुर्ती घेतली आहे, आणि याचा नेक मला खूप आवडलाय। अशामध्ये माझ्याकडे जास्त काही नाही, अशा नेकमध्ये, स्क्वेअर नेकमध्ये। तर मला ना असं नेकवरती, स्लीव्हजवरती अशी लेस असली ना, मला ते फार आवडतं, आणि याचा कलर पण एक वेगळा वाटला, त्यामुळे माझ्याकडे अशा कलरचं काही नव्हतं, त्यामुळे मी हे फटाफट घेतलं, आणि हे ना सेलमध्ये होतं, ठीक आहे। तर आता याची प्राइस बघितली ना, थोडी जास्त आहे, 400च्या अराउंड काहीतरी असेल, पण मला ही 300च्या आसपास भेटली आहे। तर मला ही छान वाटली, आणि अशी याची फुल स्लीव्ज आहे, आणि एकदम अशा इथे ना थोड्या चुन्या पडतात, मग ते छान वाटतं। आणि खाली असं काय आपलं बेसिक कुर्तीजला असतं तसं स्लीट आहे, इथे साईडला असा स्लीट आहे। तर मला ही छान आवडली, मागून काय प्लेन आहे, आणि याला ना मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये घेतलेलं, एक्स्ट्रा स्मॉल। ही ना मला थोडी लूज होत होती, तर याला मी अल्टर करून घेतलं, आणि याचा नेक ना थोडा डीप पण होता, सो इथून मी जरा इथे गेलो, अरे इथून मी थोडं असं टक करून घेतलं इथून, तर ते थोडं वरती आलं, नाही तर याचा नेक जरा खूप खाली होता। सो आणि स्लीव्स पण याच्या मी फिटिंग केले स्लीव्सला याच्या, बाकी परफेक्ट आहे तुमच्या साईज नुसार। एक्स्ट्रा स्मॉल असूनही खूप मोठी होती, मला थोडं अल्टर करावं लागलं, पण ठीक आहे, मला ही जाम आवडली आहे, माझी फेवरेट आहे। नेक्स्ट आहे ही मस्त प्युअर कॉटन मध्ये शॉर्ट कुर्ती। ही ना मला खूप लूज होते, आणि याची लेंथ ना थोडी लॉंग वाटते शॉर्ट कुर्तीपेक्षा याची लेंथ, कारण मी ना याला एल साईज मध्ये घेतलंय, बिकॉज तिथं काय होतं ना, तर ही कुर्ती ना मी जो साताचा रिलायन्स मार्ट का मॉल काहीतरी आहे ना, तिथून मी ही घेतली आहे। तर तिथे ना सेल लागलेला, म्हणजे आम्ही जेव्हा जातो तिथे सेलच असतो, म्हणजे सेल म्हणजे काय एवढं खास नसतं, तुम्हाला शोधून शोधून ते घ्यावं लागतं। 100 पैकी 1-2च इथले कपडे छान असतात, असं मी एक्झाम्पल देते तुम्हाला। तर मला वाटतं ते बहुतेक बंद पडायला आलंय, सातारचं जे रिलायन्स मार्ट काहीतरी आहे ते, कन्फर्म मला माहित नाहीये, पण तिथे ना आता आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलेलो तेव्हा तिथे काहीच नव्हतं कपड्यांमध्ये, 1-2 टी शर्ट वगैरे असंच काहीतरी होतं। तर मला वाटतं ते माल खपवायचा आहे म्हणून त्यांनी सेल लावलाय, आणि ते बंद पडणार आहे असं मी लॉजिक लावलंय, पण ठीक आहे। तर ही मला तिथून चांगलं मिळाले, मतलब हे मला ना 200ला मिळाले असेल, 200 नाही तर 150ला, 200 नाही तर 150ला मला ही मिळाली असेल। तर यार याचं कापड बघून आणि याचं वर्क बघून, चिकनकारी कसं वर्क असतं तसं याला फुल वर्क आहे, बॅक साईडला नाहीये, फक्त फ्रंट साईडला, आणि याचा वी नेक आहे। कुर्तीज ना जरा लूज कॉटन कुर्ती लूज असं छान वाटतं, कॉटन कुर्ती बरं का। तर हे पण मला आवडलं, जीन्स वरती वगैरे छान दिसतं, आणि याच्या फुल स्लीव्ज नाहीये, 3/4 स्लीव्ज आहेत, सो हे लूज फिटेडच छान वाटतं मला हे घालायला। सो मला हे फार आवडले, कलर पण याचा खूप छान आहे, आणि वर्क मुळे आणि याच्या कापडामुळे ह्याला मी घेतलं एल साईज असून सुद्धा, पण ठीक आहे, मला हे आवडलं। थोडं सी थ्रू होतं मागून, कारण हे थोडंसं पातळ आहे मागची साईड, कारण मागे काही वर्क नाहीये, पण ठीक आहे, आत तुम्ही फुल घातलं तर ठीक होईल, एकदम परफेक्ट। फटाफट मी घेतली, काही विचार नाही केला, एल आय एम आय जाऊ दे तिकडं, फिटिंग करून घालता येईल। 200 रुपयाला भाई प्युअर कॉटन तुम्हाला कोण देणार आहे, ते पण असला कलर आणि असं चिकनकारी वर्क, आमच्या इथं तर नाही भेटत, म्हणून फटाफट घेऊन टाकली। नंतर आहे ही मस्त एक शॉर्ट कुर्ती, आणि ही ना मी 32 म्हणजेच एक्स्ट्रा स्मॉल आलं मे बी, ही स्लीवलेस आहे, ठीक आहे, आणि आत याच्या स्लीव्स दिल्यात, मी दाखवते, आत याच्या स्लीव्स दिल्यात, पण मला लावावं असं वाटलं नाही, हे काढून पण झालेलं नाही माझं अजून, पण ठीक आहे, ठेवलंय तसंच मी।
पण मला हे स्लीवलेसच छान वाटलं. तर याच्या मागची ना एक वेगळी स्टोरी आहे. ठीक आहे, आम्ही असंच चाललेलो आणि ते शॉप होतं, छोटंसंच आहे आमच्या इथेच, आमच्या गावात. तर तिथे बाहेर नाही का स्टॅच्यू अडकवतात तसं टाईप अडकवलेलं, आणि याच्यामध्ये ना डार्क ग्रीन कलर होता आणि इथून असं पिंक वर्क होतं. तर ते मला बघूनच एवढं आवडले ना, तो कलर मला एवढा आवडतो ना, डार्क ग्रीन. म्हणजे ग्रीन कलरचं सगळंच आवडतं, पण डार्क ग्रीन. तर मला असं झालं की यार मला हे पाहिजेच पाहिजे. सो घरी जाऊन मी परत रिटर्न पैसे घेऊन ती कुर्ती घ्यायला गेली. बट तिथे गेल्यानंतर ती कुर्ती त्यांना काढायला लावली मी, आणि त्या कुर्तीवरती ना थोडी धूळ जमलेली, म्हणजे ते बाहेर अडकवलेली ना. मग ते असं रोडवरून येता जाता गाड्यांचं सगळं त्याच्यावरती उडालेलं, तो डल वाटत होती मला ती. म्हणजे मला ते नको वाटलेलं घ्यायला. तर त्यांना म्हटले याच्यातला सेम एक्झॅक्ट कलर पीस आहे का? तर ती बोलली नाही. मग तिने दुसरे कलर्स दाखवले. तर पिंक होता, हा एक होता, आणि अजून ब्ल्यू किंवा कोणता तरी होता. तर पिंक, माझ्याकडे खूप सारे कपडे पिंक पडलेलेच आहेत, तर त्यामुळे पिंक राहू देत म्हणलं. सो मी हा कलर घेऊन आले, आणि हे पण छान वाटतं. ही कुर्ती मला 200 रुपयाला बसली, आणि खालून पण याच्या लेस, कलर कॉम्बिनेशन हे छान वाटतंय. सो मी घेऊन टाकली फटाफट. ती खरं तर मला खूप आवडलेली, पण ठीक आहे, नसतं ना नशिबात तसं काहीतरी होतं. नंतर आहे ही शॉर्ट कुर्ती, आणि ही पण फुल स्लीव्स मध्ये आहे, आणि याची लेस मला यार खूप आवडली. तर ही ना मी कोल्हापूरच्या महाद्वार रोड वरून घेतली आहे ही, आणि ही मला 200ला बसली आहे. पण मी हे घेऊन गंडलीये का ते मी तुम्हाला सांगते. आता इथे कॉर्डसेट मला वाटतं तुम्हाला दिसणार नाही. हा कॉर्डसेट बॅग आहे, आणि इथे नाही का ते नॉट घालायला इथे एक छोटस देतात, तर ते एक साईडचं नाहीये, म्हणजे त्यांनी लावायचं विसरलं. सो वरचे 1 2 3 4 आहे, पण खालचं 5 6 6वं आहे, 5वं नाहीये. तर असं झालंय, पण काय ते जुगाड करावं लागेल. कधी होते काय माहिती, पण ठीक आहे. तर ही मला 200 रुपयाला मिळाली. अगेन कॉटन मधली शॉर्ट कुर्ती. मला वाटतं ही तुम्ही बघितलीच असेल माझ्या शॉर्ट्स मध्ये, किंवा याच्यावरती पण मी लॉंग व्हिडिओ बनवलेला. ही मिशो वरून मी घेतली, आणि ही मला 250च्या आसपास मला ही बसली. तर याच्या ना फुल स्लीव्ज आहेत, आणि इथे पण याच्या चुन्या पडतात, तो ते छान वाटतं. आणि समोरून याचा वी नेक आहे, आणि खालून असा फ्लेअर याला एवढा आहे. तर याला मी खूप वेळा घातलंय, धुतलंय. याचा कलर वगैरे काही हल्लेला नाही इकडचा तिकडचा. सो ही परफेक्ट आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर पहिला मी डान्स व्हिडिओ शूट करायची ना, तेव्हा मी ही शॉर्ट कुर्ती मागवलेली, कारण तेव्हा ना मला जास्त कपडे असे लागायचे डान्स व्हिडिओ शूट करताना. तर ही ना मी मेशोवरून घेतलेली आहे, आणि याला मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केलं. तर ही ना राऊंड नेक मध्ये आहे, मागून पण याच्या राऊंड नेकच आहे, आणि याची स्लीव्ज मला खूप आवडलेली. असं काय असलं ना मला जाम आवडतं यार. लटकन असू दे, काही असू दे, असं वाचलं, असं इकडे तिकडे हालचाल छान वाटतं. नंतर ही एक शॉर्ट कुर्ती आहे, स्लीवलेस आहे, आणि याला ना मी मिंत्रावरून घेतलेलं. तर फ्रंटनी असं आहे, वी नेक आहे. याला मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केलंय, आणि ही मला 250च्या आसपास मला मिळाली. तर याला ना मी जास्ती कधी घातलेलीच नाहीये, फक्त व्हिडिओसाठीच मी घातले, कारण आमच्या इथं कुठं असलं काय घालून गेल्यावर सगळी टक्का बघतील माहित. ओके, सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. मला कमेंट करून नक्की सांगा की यामधली तुम्हाला कोणती कुर्ती जास्त आवडली आहे, की हे पण सांगू शकता तुम्ही, यार तुला महाग मिळालं, स्वस्त मिळालं, असं पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. यार तुम्ही कमेंटच करत नाही, तुम्हाला सांगावं लागतं कमेंट करा. आणि तुम्ही हे पण सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे आवडला की नाही, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशाचं कलेक्शन बघायला आवडेल, म्हणजे कुर्ता सेटचं, टॉपचं, जीन्सचं, मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.